नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहोत दत्तगुरूंच्या अक्षय निवासस्थान असलेल्या जुनागड, गुजरात येथील गिरनार पर्वत या स्थानी. येथील लंबे हनुमानाचे दर्शन घेऊन मग गिरनार पर्वत चढायला सर्व भक्त भाविक जण सुरुवात करतात. आम्ही पण दर्शन घेऊन निघालो. आता आपण उड्डाण खटोल्याच्या माध्यमातून म्हणजेच रोपवेमधून बसून अंबामातापर्यंतचा प्रवास करणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. तर आता आपला अद्भुत असा प्रवास सुरू झाला आहे. बघा, गिरनार पर्वत चढण्यासाठी टोटल 10,000 पायऱ्या आहेत आणि आपण रोपवेने जात असल्यामुळे आपल्या 5,000 पायऱ्या अर्थात अर्ध अंतर कमी होत आहे. त्यामुळे 10,000 पायऱ्या चढण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागत असल्यामुळे तुम्ही रोपवेने जाऊ शकता. तर आता आपला जो टॉपिक चालू होता तो कंटिन्यू करूया. आता इथून म्हणजेच गोरक्षनाथ टेकडीपासून आपला गुरु शिखराचा प्रवास हा सुरू होतो. या ठिकाणी दत्तगुरूंनी 12,000 वर्ष तपस्या केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे चरण साक्षात तेथे उमटले आहेत. आजही या पर्वतावरती येणाऱ्या भाविकांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये किंवा चैतन्य लहरीत त्यांचा सहवास जाणवतो. कारण दत्तगुरूंचे हे अक्षय निवासस्थान आहे.
आणि म्हणूनच गिरनार ही दत्तभक्तांसाठी एक पर्वणीच आहे. आणि हा एक प्रश्न तर राहिलाच, तो म्हणजे रोपवेचं तिकीट किती. तर रोपवेचं तिकीट आहे सिंगल 400 रुपये आणि रिटर्न 700 रुपये. रोपवेने आपण अर्धा अंतर पूर्ण करून अंबामातेच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. रोपवेमधून कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक नेऊन देत नाहीत, त्याची मनाई आहे. म्हणून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हार्ड प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल सोबत नेऊ शकता. अंबामाता हे 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. तर प्रथम अंबामातेचं दर्शन घेऊन गुरुशिखर चढण्यासाठी मातेकडून शक्ती मागून चालण्यास सुरुवात करायची आहे. हा झाला पहिला टप्पा. आता इथून गोरक्षनाथ टेकडी पर्यंतचा प्रवास सुरू करायचा आहे. येथे गोरक्षनाथांची तपोभूमी आहे आणि अखंड धुनी आहे. तेथे ते गुप्त स्वरूपात आजही तपस्या करतात. हे बघा, अंबामातापर्यंत जाण्यासाठी 2 मार्गांपैकी एक पायऱ्यांचा मार्ग खाली दिसत आहे. बघता बघता आपण अंबामातेपर्यंत रोपवेच्या एंडला आलोही. आता मी अंबामातेचं दर्शन घेतलं आणि अंबामातेचं दर्शन घेऊन पुढे गोरक्षनाथ टेकडीकडचा प्रवास सुरू झाला आहे.
इथून गोरक्षनाथ टेकडी समोर दिसत आहे. वातावरण चांगले असल्यामुळे आजूबाजूचे दृश्यही खूप सुंदर आले आहे. गोरक्षनाथ टेकडीवरती त्यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेऊन समोर गुरु शिखराचेही दर्शन होते. आपल्या समोर दिसणाऱ्या गुरु शिखराला पाहून दत्तगुरूंना भेटण्याची ओढ आणखीनच वाढते. आता आपण पाहत आहोत 2 कमान समोर आहेत. त्यातील एक कमान दत्तधुनीकडे जाते आणि दुसरी दत्तात्रेय चरण पादुकांकडे जाते. आपण अगोदर चरण पादुकांचे दर्शन घेणार आहोत, नंतर दत्तधुनीकडे जाणार आहोत. आता आपण फायनली दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तर हे आहे दत्तगुरूंचे गुरु शिखरावरील मंदिर. मंदिरामध्ये आत गेल्यावर प्रथम शरण पादुकांचे दर्शन घ्यावे, मग दत्तगुरूंच्या अतिशय सुंदर अशा मूर्तीचे दर्शन घ्यावे. दत्तगुरूंच्या मूर्तीमागील बाजूला असणाऱ्या श्री गुप्तेश्वर महादेवाच्या पिंडीचं नक्की दर्शन घ्या आणि खाली आल्यावर दत्तधुनीचे दर्शन घेऊन तेथील प्रसाद घ्या. तर आपल्या समोरील कमंडलू तीर्थाचे दर्शन घेऊन आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.